मित्रांनो, बऱ्याच युवकांचा हा गैरसमज असतो की रील स्टार हे त्यांच्या प्रॉडक्ट सेलिंगने मोठे होतात. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादा माणूस रील स्टार बनतो, त्याला काही लाखभर 10 लाख फॉलोअर्स बनतात, त्यावेळेला तो त्याच्या ग्राहकांच्या शोधात असतो आणि तो मग त्यांना विकण्यासाठी एखादा मटेरियल मार्केटमध्ये घेऊन येतो. मग ते कपड्याच्या स्वरूपात असेल किंवा चहाच्या स्वरूपात असेल, कोणत्याही प्रकारे इंडस्ट्रीच्या स्वरूपात असेल, गेमिंगच्या स्वरूपात असेल. आणि मग त्या प्रॉडक्टसाठी त्याला ग्राहक शोधायचे असतात. ते ग्राहक म्हणजे तुम्ही. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेला एखादा रील स्टार एखादी गोष्ट बनवतो किंवा विकण्यासाठी मार्केटमध्ये येतो, त्यावेळेला तो त्याची लाईफस्टाईल तुम्हाला इम्प्रेस करण्याजोगीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता याला नवीन पिढी भरपूर भुरळली जाते आणि याचं कारणच असं होतं की तुम्ही त्यांची गाड्या बघता, त्यांची लाईफस्टाईल बघता, त्यांचे आयफोन बघता, त्यांच्या आगेमागे फिरणारे पोरी बघता किंवा त्यांचे हॉटेलिंग बघता आणि याला इम्प्रेस होतं आणि लोकांना असं वाटायला लागतं की आता मी थोड्याच दिवसात याच्यासारखाच पुन्हा बनणार आहे. आणि ह्या गैरसमजामधून तुम्ही तुमच्याकडे असलेले नसलेले किंवा उधार घेऊन पैसे अडकवता आणि मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जाता. आता कोणाची फ्रँचाईज घेऊ नये किंवा कोणता रील स्टार वाईट आहे असं म्हणत नाही किंवा सगळेच लोक सारखे आहेत असं म्हणत नाही. त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा, पण कोणाची फसवणूक करू नये ह्या मताचा मी आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला लोकं फसतात त्यावेळेला त्यानंतर ते आमच्याकडे येतात. खरं तर प्रोसिजर अशी पाहिजे की तुम्हाला जर एखादा व्यवसाय करूशी वाटला तर तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला संपर्क करा आणि त्याला विचारा की खरंच सर हा व्यवसाय पुढे जाऊन टिकणार आहे की नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की 50 ते 60% वेळा असं होतं की ज्यावेळेला आम्ही सांगतो की एखादा व्यवसाय नाही चालणार त्या ठिकाणी, तर तो चालत नाही. कारण त्याच्यामागं मोठा अभ्यास असतो, अनुभव असतो. आणि न चालणारा व्यवसाय तुम्ही ज्यावेळेला करायला जाता तर तुम्ही विकत घेता, ते म्हणजे फ्रस्ट्रेशन. कारण ऑलरेडी तुम्ही पैसे टाकून बसलाय, दुकान भाड्याने घेतले, विकत घेतले, त्या ब्रँडसाठी लाखो रुपये पे केलेत, मोठ्या-मोठ्या ओपनिंग्स केल्यात, जाहिराती केल्यात. तुम्ही एकदम मोठा, आपण म्हणतो ना, उंटाचा मुका घ्यायला गेलेले आहात. आता ही गोष्ट सगळ्यांसाठी शक्य नसते. तुम्ही ती कन्सिस्टंटली केली तर तुम्हाला तो व्यवसाय करता येत असतो. त्यात दुसरी गोष्ट अशी येते की तुम्हाला त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे तो व्यवसाय करण्यामागे. आपण एखाद्याची रील बघून त्याचा व्यवसाय जर स्वतः करू असं जर विचारत असाल तर खूप अवघड गोष्ट आहे. त्या व्यावसायिकाने तुम्हाला सिस्टम्स ऑफर केल्यात का? त्या व्यावसायिकाने तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट सपोर्ट ऑफर केला आहे का? ऑफिस सपोर्ट ऑफर केला आहे का? ट्रेनिंग्स ऑफर केल्यात का? ह्या सगळ्या गोष्टी पाडताळून पहा. कोणीही मोठा रील स्टार झाला आहे म्हणून मी त्याचं प्रॉडक्ट चालवेल आणि विकेल आणि लगेच मोठा व्यक्ती बनेल, ह्या गैरसमजातून बाहेर या. चांगले चांगले लोक आहेत, चांगले चांगले रील स्टार आहेत, जी लोकांना, मराठी व्यावसायिकांना सेटल करण्याचंही काम करत आहेत. त्या लोकांना मी ॲप्रिशिएट करतो. त्या लोकांच्या प्रॉडक्ट्सबद्दलही मला काहीही शंका नाही. अशा लोकांचे पण खूप आभार, जे तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज पण देत आहेत. पण जे लोक तुम्हाला चुना लावत आहेत त्यांच्यापासून दूर राहा. धन्यवाद.